सकल मराठा समाजाच्या मुंबईच्या मोर्चाच्या दरम्यान जे आपण अन्नधान्य गोळा केलं होतं ते अन्नधान्य मोर्चा आपला यशस्वी झाल्यामुळं तसंच बार्शीमध्ये राहिलं होतं. त्यानंतर आम्हाला असंच आप्पांनी सांगितलं की असं शेत गौडगावच्या आश्रमामध्ये आपण ते देऊ. त्यानंतर आम्ही इथं आल्यानंतर इथल्या एक आजी होत्या, त्या आजीनं आम्हाला सांगितलं की बाबा आमच्या अशी स्वतःची जागा आहे आणि त्या जागेमध्ये आम्हाला स्वतःचा आश्रम बांधायचा आहे. त्यांच्या आव्हानाला प्रतिसाद म्हणून आज छावा संघटना असेल, छत्रपती ग्रुप असेल, वीर प्रतिष्ठान असेल, जाणीव फाउंडेशन असेल, चिंतामणी प्रतिष्ठान, ह्या सगळ्यांच्या ह्याच्या माध्यमातून 5,000 विटा आणि थोडंसं सामान आम्ही आणलंय. ते आज आम्ही प्रसादच्या वाढदिवसानिमित्त आश्रमाला देत आहोत. पुढं नमस्कार, जय शिवराय. आज या ठिकाणी सहारा वृद्धाश्रम उपळे दुमाला याचं मूळ ठिकाण गौडगाव या ठिकाणी मागील 6 वर्षापासून राहुलजी भडसर या ठिकाणी वृद्धाश्रम चालवत आहेत. खऱ्या अर्थानं एक आपल्या समाजाची शोकांतिका आहे. आपल्याला आई वडिलांनी जन्म देऊन आपल्यावर जे संस्कार केलेत ते संस्कार आपण विसरत चाललोय. नाहीतर आज या वृद्धाश्रम म्हणजे काही आपल्यासाठी मोठेपणाची गोष्ट नाहीये. तर राहुल सरांनी आज वृद्धाश्रम चालू केलंय. तर याचं मूळ कारण असं आहे की जे आपण जन्म दिलेली मुलं आहेत, आपल्या संस्कृतीत आपण शिकवण देतो की आई वडिलांना सांभाळ करावा. आई वडिलांचं जसं लहानपणापासून आई वडिलांनी आपल्याला 9 महिने पोटात वाढवलं आणि जन्म दिला, त्याचं शिक्षण झालं, शिक्षणानंतर लग्न झालं, मुलं बाळ झाली, तरी त्या मुलाबाळांचं संगोपन आपण दिलेली मुलं त्यांचं संगोपन करतात, पण आई वडिलांना विसरत चाललेत. ही आपल्या समाजाची खूप मोठी शोकांतिका आहे. तर आज या माता माऊल्यांकडे आणि या आजोबांकडे बघून मनाला अत्यंत आतून वेदना होत आहेत. कारण यांनी काय पाप केलंय? समाजापासून तर लांब आलेत असते. आता यात राहुल सरांचं मोठेपण आहे की त्यांना दुरावा निर्माण होऊन गेला नाही. पण खऱ्या अर्थानं यांचं जे आहे या माता माऊल्यांचं दुर्भाग्य म्हणायचं, त्यांच्या कुटुंबापासून त्यांना लांब राहण्याची वेळ आलेली आहे. तर असते आता समाज म्हणल्यानंतर एक गोष्टी नाहीत, हाताची 5 बोटं सारखी नाहीत. राहुल सरांनी या वंचितांना न्याय देण्याचा, त्यांना आपलेपण आणि कुटुंबाप्रमाणे सांभाळण्याचा प्रयत्न केलाय. त्यांचं मनापासून सर्व मित्र परिवाराच्या वतीनं मी धन्यवाद मानतो. आज 6 वर्षापासून तुम्ही हे अवघड असं काम करतायत. घरातले आईबाप 2 आईबाप सांभाळणं होत नाही, तुम्ही आज 20-22 या ठिकाणी वृद्ध सांभाळताय. त्यांच्या गोळ्या औषधाचा खर्च, रोजच्या जेवणाचा व्यवस्था ही साधी गोष्ट नाहीये. तर या ठिकाणी आज या वृद्धाश्रमासाठी आज आम्ही सकल मराठा समाजाच्या वतीनं आणि मागील 3 वर्षापूर्वी आमचे संपतराव देशमुख सर यांनी सुद्धा या ठिकाणी येऊन मदत केलेली आहे. तर त्यांनी खऱ्या अर्थानं जाणीव कशी निर्माण करायची हे आम्हाला मागच्या 3 वर्षापूर्वी सांगितलं होतं. समाजासाठी आपण काहीतरी देणं लागतोय आणि आपण खरं दान पुण्य काय करायचंय, तर या ठिकाणी आपण गोशाळा देखील चालवतो आणि ह्या वृद्धाश्रमाला सुद्धा आपण काहीतरी दिलं पाहिजे असं सरांनी 3 वर्षापूर्वी सांगितलं होतं. तर सकल मराठा समाजाचं ज्यावेळेस आंदोलन झालं त्यासाठी आपण जे साहित्य जमा केलं होतं, किराणा वगैरे, तर ते किराणा आप्पांच्या पुढाकारातून या ठिकाणी निळूभाई पवार, छावा प्रतिष्ठान, सकल मराठा समाजाच्या माध्यमातून ज्यांनी काम केलं ते साहित्य आपण या वृद्धाश्रमाला एक चांगल्या ठिकाणी पोच करण्याचं काम मागील 3 महिन्यापूर्वी आपण केलेलं आहे. तर आता या ठिकाणी अडचण अशी होती की जागा होती संस्थेची, पण इथं निवाऱ्यासाठी शेड नव्हतं. आता ही मला वाटतं भाड्याची जागा आहे. महिना 10,000 रुपये भाडं देऊन यांचा सांभाळ राहुल सरांच्या माध्यमातून होते. सर, तुमचं मनापासून खूप खूप धन्यवाद देतो. तुम्ही अवघड असं काम हातात घेतलेलं आहे. आज आपले राहिले नाहीत, पण तुम्ही परक्यानं सुद्धा आपलं केलंय आणि प्रत्येकाच्या ठिकाणी ओलावा निर्माण केलाय, एक आपुलकी, प्रेम. तुमचं मनापासून धन्यवाद देतो. या ठिकाणी आज आमचे सहकारी जाणीव फाउंडेशनचे संचालक आप्पासाहेब साळुंके, उमेश आप्पा साळुंके यांच्या मुलाचा वाढदिवस होता. याचं औचित्य साधून आज या ठिकाणी आम्ही सर्व बार्शीतील संस्था आहेत, छावा प्रतिष्ठान आहे, वीर शिवाजी प्रतिष्ठान, जाणीव फाउंडेशन, शिवपुत्र प्रतिष्ठान, नवशा मारुती मित्र मंडळ आणि सर्व सहकारी मित्र यांच्या माध्यमातून या ठिकाणी 5,000 विटा. खरं तर दिलेलं दान सांगण्याची गरज नाही, पण हे काम वाढावं, हे कामाची जपणूक व्हावी आणि ह्याला आधार मिळावा राहुल सरांना. या ठिकाणी याचं सोशल करायचं कारण म्हणजे फक्त तेवढंच आहे. तर या वृद्धाश्रमासारख्या कारणासाठी सर्व समाजाने पुढाकार घेऊन एकतर इथं संख्या वाढू नये
हाहीच तुम्ही व्यवस्थित सांभाळावं, प्रत्येकाला देवानं सद्बुद्धी द्यावी आपल्या आई वडिलांचा सांभाळ करण्याची, एवढीच या ठिकाणी सदिच्छा सद्भावना व्यक्त करतो. आणि या कामाला भगवंताने कायम तुमच्या पाठीशी राहावं राहुल सर, एवढी सद्भावना व्यक्त करतो. आणि ह्या प्रसादला वाढदिवसाच्या सर्व माता मौलाने आशीर्वाद दिलाय, त्याचं आयुष्य प्रगतीपथावर जावं एवढी सदिच्छा व्यक्त करतो. माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद. प्रसाद आप्पासाहेब साळुंके याच्या वाढदिवसानिमित्त आज छावा प्रतिष्ठान, जाणीव फाउंडेशन व जय शिवराय प्रतिष्ठान, नवशा मारुती, शिवपुत्र गणेश मंडळ यांनी सगळ्यांनी मिळून या ठिकाणी आज त्याच्या वाढदिवसानिमित्त राहुल सरांना साधारण 40,000 रुपयाच्या 5,000 विटा दिलेल्या आहेत. जेणेकरून आपण ही जाहिरात करत नाहीत, अगर काय कुणा मोठेपणा सांगत नाहीत, की जेणेकरून एक आपण सुरुवात केलेली आहे, लहान ह्याच्यातनं सुरुवात केलेली आहे, की बार्शी तालुका आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील नागरिकांनी जी दानशूर व्यक्तिमत्व आहे त्यांनी अतिशय ह्या सहारा वृद्धाश्रमचं मी 3-4 वर्ष झालं काम पाहतोय. राहुल सर अतिशय कष्टानं ही आश्रमशाळा उभा केलेली आहे. त्यांना सहकार्य म्हणून आपणच आपलं कर्तव्य आहे की एक वृद्धाश्रम चालवतात, ज्यांना मुलं सांभाळत नाहीत, त्यांच्या घरचे सांभाळत नाहीत, त्यांचं मातृत्व दातृत्व ती आज राहुल सर स्वीकारलेलं आहे त्यांनी. आणि एक ह्याच्यात पडून त्यांनी एक चांगला उपक्रम राबवलेला आहे. त्या सहारा वृद्धाश्रमला सहकार्य म्हणून सर्वांनी मदत करावी. असेच ह्या आधी सकल मराठा समाजाने या ठिकाणी काही खाण्याच्या वस्तू, तेल म्हणा, साखर, तांदूळ ह्या स्वरूपात या ठिकाणी दिलेलं होतं. ज्यांना शक्य होईल त्यांनी वाढदिवस आपला असू द्या, मुलीचा असू द्या, अॅनिव्हर्सरी असू द्या, या ठिकाणी एक अर्धा तास द्यावा आणि इथं काहीतरी दान दुसरीकडे खर्च करण्यापेक्षा या वृद्धाश्रमाला दान करावं एवढीच मी विनंती करतो. आणि प्रसादला आमच्या जाणीव फाउंडेशन व या 5 प्रतिष्ठानकडून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. या ठिकाणी आपले नगरसेवक रोहित लाकाळ सर या ठिकाणी उपस्थित आहेत, सकल मराठा समाजाचे पवार साहेब, आपले आमच्या जाणीव फाउंडेशनचे अध्यक्ष दासकाका मस्के, राजभाऊ नवगण, राणादादा देशमुख, अशी सर्व जाणीव फाउंडेशन आणि 4 प्रतिष्ठानचे पदाधिकारी शेट्टी हे या ठिकाणी उपस्थित आहेत. मी सर्वांचा आभार मानतो आणि ह्यांना, ह्या प्रसादला, या माता भगिनीचं यांनी आशीर्वाद द्यावा आणि त्याला उदंड आयुष्य लाभो हीच भगवंतांनी प्रार्थना करतो. जय हिंद.